बघा, समजा दिल्ली ते पुणे हे अंतर 750 किलोमीटर आहे. एकाच वेळी सकाळी 9 वाजता परस्पर विरुद्ध दिशेने या स्टेशनवरून निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे 70 किलोमीटर प्रति तास व 55 किलोमीटर प्रति तास आहे. तर त्या दोन गाड्या एकमेकींना किती वाजता भेटतील? रेल्वे प्रश्न घटकावर आधारित हा प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो, अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, आवर्जून चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या तळमळीनं हा माझा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप आहे. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्नांचा नित्य भरघोस सराव करता येईल. हा प्रश्न सोडवत असताना जेव्हा लेकरांनो रेल्वे गाड्या परस्पर विरुद्ध बाजूने प्रवास करतात तेव्हा वेगांची बेरीज करायची असते. लक्षात घ्या, वाटल्यास लिहून घेतो. रेल्वे गाड्या जेव्हा परस्पर विरुद्ध दिशेने प्रवास करतात तेव्हा लेकरांनो गोष्टी लक्षात घ्या. अंतर आणि भागीला वेगांची बेरीज करायची असते. ही गोष्ट पक्की लक्षात ठेवा. एक सूत्र आहे, जसं की अंतर भागीला वेळ बराबर वेग. आता हा वेगांची बेरीज म्हणजे वेगच आहे. अंतर भागीला वेग बराबर वेळ. प्रश्न जो विचारला, लक्ष द्या, प्रश्नामध्ये आम्हाला विचारलं की दिल्ली ते पुणे हे अंतर 750 किलोमीटर आहे. एकाच वेळी सकाळी 9 वाजता परस्पर विरुद्ध दिशेने या स्टेशनवरून निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे 70, 55 किलोमीटर प्रति तास. त्या दोन गाड्या एकमेकींना किती वाजता भेटतील? म्हणजे प्रश्नामध्ये आम्हाला वेळ विचारली आणि वेळ काढण्याचं हे सूत्र पाठ करा. काय जे असतील ते सूत्र आहे लेकरांनो, अंतर भागीला वेग. मात्र इथं अंतर किती आहे? 750. एक गोष्ट प्राकर्षानं लक्षात ठेवा, गाड्या जेव्हा परस्पर विरुद्ध देशांनी प्रवास करतात तेव्हा त्यांच्या वेगांची बेरीज करायची असते छेदस्थानी, म्हणजे 70 अधिक 55. गोष्टी लक्षात ठेवा. ओके, चला पुढे सर. म्हणजे आता 750 आणि भागीला ही जर बेरीज करू गेलो तर 125. याला संक्षिप्त करा. 25 375 होतील. हे शून्य 3 वर टाकून द्या आणि 25 5 सव्वाशे. आता 5 सख 30. याचा अर्थ असा की 6 तासांनी त्यांची काय होणार आहे? भेट किंवा भेटीची वेळ काय? 6 तासांनी. आता त्यांची भेट एखाद्या वेळेस पर्यायामध्ये तुमच्या अमुक वाजता टमुक वाजता असे पर्याय असू शकतात तुमच्या प्रश्नाच्या लेकरांनो उत्तराकडे. आता गाडी निघाली किती? सकाळी 9 वाजता ह्या गाड्या निघाल्या ऍट ए टाइम. एकाच वेळी सकाळी 9 वाजता गाड्या निघाल्या. मग 9 आणि अधिक 6 तासांनी त्यांची भेट होणार, म्हणजे 9 6 15. 24 तासी घड्याळातले 15 म्हणजे किती? यासाठी 12 वजा करा, अर्थात 3 वाजता त्यांची भेट होणार. त्यांची भेट कधी होणार हो सर? तर उत्तर दुपारी 3 वाजता. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं पुरांनो उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथे तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा नवनवीन संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. ओके. रेल्वे प्रश्न, अंतर, वेळ, वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.